जनशक्ती न्यूज, निर्भीड व निपक्ष बातम्यांचं खुलं व्यासपीठ। द जनशक्ती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। या घडीची सर्वात मोठी बातमी, दलित महासंघाच्या आंदोलनाचा दणका, अंकलखोप ग्रामपंचायत सदस्यांचा राजीनामा। विकास कामांच्या मागण्यावर मासिक मीटिंगमध्ये होणार चर्चा। विकास कामांना खीळ घालणाऱ्या ग्रामपंचायत सदस्यांच्या विरोधात दलित महासंघ मोहिते गटाच्या वतीने बेमुदत आमरण उपोषण सुरू करण्यात आले होते। आज शनिवार दिनांक 7 जून रोजी आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेतल्यामुळे अखेर स्थानिक प्रशासनाला विद्यमान सदस्य अशोक पांडुरंग चौगुले यांचा राजीनामा घ्यावा लागला। त्याचा निषेध म्हणून आम्ही 3 दिवस झालं उपोषण करतोय, पण त्या 3 दिवसात कुठलाही प्रशासकीय अधिकारी आमच्यापाशी आला नाही, कुठला गावचा नेता व्यवस्थित येऊन आमच्यापाशी बोललेला नाही। त्यांची इच्छा अशी असावी, मला असं वाटतंय की ते आमचं मरणाचं तोंडच बघणार आहे, अशी इच्छा असावी मला वाटतं। आज 3 दिवस झालं कुठलाही निर्णय ठोस नाही। त्या माणसाचा आम्ही राजीनामा मागायला लागलो 3 सदस्यांचा, तो सुद्धा तिने द्यायला तयार नाही। आम्हाला जातीवाच्य करून आरवाच्य भाषेत तो बोललाय। आता आमचं पुढचं पाऊल असं आहे, आम्ही मरेपर्यंत इथनं हलत नाही। अंकलखोप तालुका पलूस येथील वार्ड क्रमांक 2 मधील वारे वस्तीतील कोणत्याही प्रकारची विकास कामे झाली नसल्याने आक्रमक झालेल्या वारी वस्तीतील नागरिकांनी वार्ड क्रमांक 2 मधील सदस्य अशोक पांडुरंग चौगुले यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा या प्रमुख मागणीसह वार्डातील इतर 2 सदस्यांचा देखील कायमस्वरूपी राजीनामा घ्यावा, तसेच वारी वस्तीतील विविध विकास कामे तात्काळ करावीत यासाठी 5 जून 2025 पासून दलित महासंघ मोहिते गटाच्या वतीने ग्रामपंचायतीच्या समोर बेमुदत आमरण उपोषण सुरू केले होते। अशोक पांडुरंग चौगुले या ग्रामपंचायतीच्या सदस्याने वार्ड क्रमांक 2 मधील वारे वस्ती येथील मागासवर्गीय समाजातील लोकांना अपमानास्पद वागणूक देऊन समाजाची बदनामी केली आहे। अशा लोकप्रतिनिधीचा राजीनामा जोपर्यंत घेतला जाणार नाही तोपर्यंत हे आंदोलन स्थगित केले जाणार नाही, असा इशारा दलित महासंघाच्या वतीने आंदोलकांनी दिला होता। लवकरच आम्ही या ग्रामपंचायत टाळेठोक आंदोलन करून बेमुदत टाळेठोक आंदोलन करणार आहे, जेणेकरून आमच्या या आंदोलनाचे उकल व्हावे, त्या सदस्यांचा राजीनामा मिळावा, यासाठी आम्ही हे इथून पुढे मोठं पाऊल उचलत आहे। आज शनिवार दिनांक 7 जून 2025 रोजी आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेत येणाऱ्या 2-3 दिवसांमध्ये ग्रामपंचायतीला टाळे ठोकून तीव्र स्वरूपात आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला होता। स्थानिक प्रशासन व गावातील प्रमुख नेते मंडळी यांनी सदर आंदोलनाची गांभीर्याने दखल घेतली। आज अखेर दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास अंकलखोप गावचे लोकनियुक्त सरपंच राजेश्वरी सावंत यांच्याकडे अशोक पांडुरंग चौगुले यांनी आपल्या पदाचा राजीनामा सुपूर्द केला। सलग 3 दिवस चालणाऱ्या या आंदोलनास नागरिकांनी वाढता प्रतिसाद दिला होता। यानंतर अंकलखोप गावचे प्रमुख नेते मंडळी, सरपंच, उपसरपंच, सदस्य, पोलीस अधिकारी यांच्याशी आंदोलकांची सकारात्मक चर्चा झाली व काँग्रेसचे ज्येष्ठ प्रमुख नेते घनश्याम सूर्यवंशी, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सुरेंद्र चौगुले, दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर उत्तमदादा मोहिते व भिलवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे यांच्या हस्ते शरबत पिऊन उपोषणकर्त्यांनी उपोषण सोडले। यावेळी ज्येष्ठ नेते हनुमंतराव पाटील तसेच सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष अजित शिरगावकर यांच्यासह गावातील प्रमुख नेते मंडळी, ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते।